अमरावती जिल्ह्यात 555 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम वेगाने सुरू झालाय। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ग्रामपंचायतींमधील प्रभागांच्या भौगोलिक सीमांची पाहणी सुरू झाली असून 5 मार्चपर्यंत याचा अहवाल सादर केला जाईल। जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात होणार आहे। यात अमरावती जिल्ह्यातल्या 551 ग्रामपंचायतींचा समावेश आहे। या व्यतिरिक्त जिल्ह्यातील 4 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ 2024 मध्ये संपल्यानं त्यांच्याही निवडणुका याच टप्प्यात घेतल्या जातील। त्यामुळे एकूण 555 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे। या प्रक्रियेचा भाग म्हणून 20 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांनी संबंधित गावांचे नकाशे ताब्यात घेऊन प्रभाग रचनेची कामं सुरू केली आहे। महसूल आणि ग्रामविकास प्रशासनाच्या देखरेखीखाली ही प्रभाग रचना सुमारे महिन्याभर चालेल। त्यानंतर 30 मार्च रोजी मतदार संघांचं प्रारूप घोषित केलं जाईल। हे प्रारूप ग्रामपंचायतींसह जिल्हा परिषद मुख्यालय आणि तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिला जाईल। या प्रारूप रचनेवर 13 एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येतील। त्यानंतर 23 एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। सुनावणी पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची रचना अंतिम टप्प्यात येईल। जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 28 एप्रिलपर्यंत ही रचना राज्य निवडणूक आयोगाच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जाईल। अखेरीस 4 मे रोजी जिल्हाधिकारी सर्व 555 ग्रामपंचायतींच्या मतदारसंघांची अंतिम प्रभाग रचना घोषित करतील। दरम्यान तलाठी, ग्रामसेवक मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांच्या स्तरावर पूर्ण झालेली प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर अंतिम केल्या जाईल।